की आदित्य ठाकरे यांच्याकडून आता आरोप करण्यात आला श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संदर्भात. पण आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाला 25व्या वाढदिवसाला 25 अँब्युलन्स तुम्ही महाराष्ट्राला 30व्या वाढदिवसाला 30 अँब्युलन्स दिल्या. कधी तुम्हाला हिशोब विचारला ह्या अँब्युलन्स कुठून आल्या किंवा काय जे आता हिशोब विचारला जातो? खरं म्हणजे श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा हिशोब हा जाहीर आहे आणि त्या फाउंडेशन मधून अँब्युलन्स, रक्तदान शिबिर, चष्मा शिबिर, मेडिकल कॅम्प घेतले जातात. लोकांना त्याचा उपयोग होतोय. कुणाचं शिक्षण, कुणाला आपण दत्तक घेतोय, त्याचं आयुष्य बदलतोय. कुणाला कृत्रिम पाय पाहिजे, कुणाला हात पाहिजे, सगळं तिथून मिळतंय. आणि हे एकीकडे आहे. तुम्हाला अधिकार काय अशा जे लोकाभिमुख काम करतंय त्यांच्यावर आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. कारण कोविडमध्ये तुम्ही भ्रष्टाचार केला. कोविडमध्ये कोविड सेंटर आपल्या आपल्या लोकांना दिले. खिचडीमध्ये घोटाळा केला. डेड बॉडी बॅगमध्ये घोटाळा केला. हे सगळे जे तुम्ही आरोग्य क्षेत्रामध्ये जेव्हा कोविडमध्ये लोक मरत होते आणि तुम्ही पैसे करत होता, तुम्हाला काय आरोप करायचा अधिकार आहे? पण सर, एक आरोप असा पण केला जातो तुमच्या वरती किंवा भाजपवरती पण की आरोप होतात, घोटाळ्याचे आरोप होतात, पण तेच लोक पुन्हा तुमच्यासोबत दिसतात. असं का? नाही, बघा, आरोप आणि आरोपी याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे आरोप करणं आणि तो आरोप सिद्ध होणं याच्यामध्ये फरक आहे. आणि त्यामुळे मी तर सांगतो की बाबा, आता हे जे आरोपी आहेत हे भ्रष्टाचारामधले, या कोविडमधले, या मुंबई महापालिकेचा पैसा उधळणारे, यांना लोक येणाऱ्या निवडणुकांमध्ये धडा शिकवणार. तुम्हाला एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला आवडला नाही, म्हणून ही आरोपांची सगळी पचनी पडला नाही. कारण शेवटी सोन्याचा चमचा घेऊन तुमच्या हेलिकॉप्टरवर टीका केली जाते. हेलिकॉप्टर का आता मी काय गाडी चालवत जाऊ यांच्यासारखा? 8 तासामध्ये मी 10,000 फाईल सह्या करतो. मुख्यमंत्री आहे, माझं टाइम सेव्हिंग करायला लागतो, वेळ वाचवायला लागतो. माझं एक मिनिट जनतेच्या हितासाठी मी खर्च करतो. आणि मला आवड आहे तिकडे गेल्यावर शेती करायचा. मी शेतकरी आहे, त्याचा अभिमान आहे तुम्हाला. त्याचा मला अभिमान आहे. आणि तुम्ही शिव्या देताय कोणाला? शेतकऱ्याला, शेतकऱ्याच्या मुलाला. हा पोटसूळ का? दिवस रात्र झोपता उठता एकनाथ शिंदे. जनता शून्य आहे. सर, लोकसभा निवडणुकीची सगळी रणधुमाळी आहे. पक्ष स्थापन होणं, पक्ष तुमच्याकडे येणं, राज्याचे मुख्यमंत्री, पक्षप्रमुख आणि त्यानंतरची ही सगळ्यात मोठी निवडणूक तुमची. ही पहिली अग्निपरीक्षा आहे तुमची. खरं म्हणजे ही निवडणूक सगळ्यांसाठी महत्वाची आहे. कारण ही निवडणूक फक्त एका